नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। पावसाचा पहिला थेंब पडला की आपल्याला गरमागरम चहा आणि भजी खाण्याची इच्छा होते। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की वर्षातील या 2 महिन्यातच म्हणजे श्रावण आणि भाद्रपदात आपल्या घरात सर्वाधिक लोक आजारी का पडतात? कोणाला पोटाचे विकार होतात, तर कोणाला व्हायरल ताप येतो, तर कोणाला ऍसिडिटी, त्वचेचे संसर्ग किंवा पचनाच्या तक्रारी सुरू होतात। आयुर्वेदानुसार या काळात आपल्या शरीरातील जठराग्नी म्हणजेच अन्न पचवण्याची क्षमता सर्वात कमकुवत असते। वातावरणात आर्द्रता वाढलेली असल्यामुळे बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीव वेगाने वाढतात। त्यामुळे काही पदार्थ शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात, तर काही योग्य पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 उपयुक्त भाज्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या पावसाळ्यात आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। तसेच शेवटी आयुर्वेदातील एक महत्त्वाचे कारण जाणून घेऊ, श्रावणात पालेभाज्या आणि भाद्रपदात दही खाणे का टाळावे। याशिवाय पावसाळ्यात स्वयंपाक करताना पाळावेत असे 5 महत्त्वाचे नियम देखील आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिली भाजी आहे पडवळ। पडवळ ही अनेकांना साधी भाजी वाटते, पण आयुर्वेदात तिला विशेष महत्त्व दिले आहे। पावसाळ्यात ऍसिडिटी आणि पित्ताच्या तक्रारी वाढतात। पडवळ पचायला हलकी असल्यामुळे पचन संस्थेला मोठ्या प्रमाणावर आराम मिळवण्यास मदत होते। कसा वापर करावा? ती उकडून किंवा कमी मसाल्यात भाजी करून तुम्ही खाऊ शकता। दुसरी भाजी आहे कारले। कारले चवीला कडू असले तरी पावसाळ्यात अतिशय उपयुक्त मानले जाते। यामध्ये नैसर्गिक, प्रतिजैविक, अँटीबॅक्टेरियल आणि बुरशीविरोधी अँटीफंगल गुणधर्म आढळतात। त्यामुळे संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते। कारले रक्तशुद्धीसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते। तिसऱ्या क्रमांकावर आहे दुधी भोपळा म्हणजेच लौकी। दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते। उकाडा आणि दमट हवामानात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते। तसेच ही भाजी पचायला हलकी असल्यामुळे पोट फुगणे किंवा जडपणा कमी होण्यास मदत होऊ शकते। रात्रीच्या जेवणात दुधी भोपळ्याचे सूप किंवा हलकी भाजी खाणे देखील फायदेशीर ठरू शकते। 4 क्रमांकावरती आहे दोडका म्हणजेच तोरई। पावसाळ्यात कमी हालचालींमुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो। दोडक्यामध्ये फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते। नियमित आहारात दोडक्याचा समावेश केल्यास आतड्यांच्या आरोग्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो। 5 नंबर आहे भोपळा म्हणजेच पंपकिन। पिवळ्या भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात। हे पोषक घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करतात। त्यामुळे बदलत्या हवामानात होणाऱ्या सर्दी, खोकला आणि इतर संसर्गापासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते। आता आपण पुढील भागात 6 नंबरची भाजी बघणार आहोत, ती म्हणजे तोंडली। पावसाळ्यात अनेकांना मेटाबॉलिझम मंदावतो, जेवल्यानंतर आळस येतो आणि शरीर सुस्त वाटते। तोंडलीमध्ये विविध जीवनसत्वे, खनिजे आणि फायबर असते। त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण तत्वे मिळवण्यास मदत होते। संतुलित आहाराचा भाग म्हणजे तोंडलीचा समावेश करता येतो। 7 नंबर आहे अळूची पाने। सामान्यतः पावसाळ्यात पालेभाज्या कमी खाण्याचा सल्ला दिला जातो, मात्र अळूची पाने योग्य प्रकारे स्वच्छ करून आणि वाफवून तयार केलेली अळूवडी पतोडी खाल्ली जाते। अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोहासारखे पोषक घटक असतात। अळूची पाने ही नेहमी व्यवस्थित शिजवूनच खावीत। 8 नंबर आहे भेंडी। भेंडी ही पचायला तुलनेने हलकी आणि फायबरयुक्त अशी भाजी आहे। भेंडीतील नैसर्गिक चिकट घटक पचन संस्थेच्या आरोग्यास मदत करू शकतात। तसेच संतुलित आहाराचा भाग म्हणून ती आतड्यांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकते। 9 नंबरची भाजी आहे अळू म्हणजेच अरबी। अळूमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर आणि अनेक खनिजे असतात। पावसाळ्यात शरीराला ऊर्जा देण्यासाठी अळूचा मर्यादित प्रमाणात आहारात समावेश करता येतो। आता हा अळू कसा बनवावा? अजवाईन, ओवा आणि इतर मसाल्यांची फोडणी देऊन अळूची भाजी केल्यास ती पचायला तुलनेने सोपी होऊ शकते। 10 नंबरची भाजी आहे ढोबळी मिरची। ढोबळी मिरचीमध्ये विशेषतः व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते। हे जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती सामान्य कार्यासाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे पावसाळ्यात आहारात हिरवी, लाल किंवा पिवळी
ढोबळी मिरची समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते. आतापर्यंत आपण पावसाळ्यात उपयुक्त ठरू शकणाऱ्या 10 भाज्यांची माहिती पाहिली. पुढील भागात पावसाळ्यात स्वयंपाक करताना पाळावेत असे 5 सुवर्ण नियम आणि त्यामागील कारणे देखील जाणून घेऊ. पावसाळ्यात स्वयंपाकाचे 5 सुवर्ण नियम आहेत. आता तुम्हाला पावसाळ्यात खाण्यासाठी उपयुक्त भाज्यांची माहिती तर मिळाली, पण त्या भाज्या योग्य पद्धतीने तयार केल्या नाही तर त्याचा अपेक्षित असा फायदा मिळणार नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे नियम नक्की लक्षात ठेवा. नियम नंबर 1, भाज्या स्वच्छ धुण्याची योग्य पद्धत. पावसाळ्यात भाज्यांवर बुरशी, जंतू आणि इतर सूक्ष्मजीव असण्याची शक्यता वाढते. तर काय करावे? भाज्या चिरण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवा. त्या पाण्यात थोडे सैंधव मीठ किंवा हळद तुम्ही घालू शकता. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून वापरा. नियम नंबर 2, चिरल्यानंतर भाज्या धुवू नका. अनेक जण आधी भाज्या चिरतात आणि नंतर धुतात. असे केल्यामुळे पाण्यात विरघळणारी काही जीवनसत्वे, विशेषतः व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी यामुळे कमी होऊ शकतात. म्हणून प्रथम भाज्या धुवा आणि नंतरच चिरा. नियम नंबर 3, ओवा आणि हिंगाची फोडणी वापरा. पावसाळ्यात अनेकांना गॅस, अपचन आणि पोट फुगण्याचा त्रास होत असतो. भाजी किंवा डाळ बनवताना जिऱ्यासोबत ओवा आणि हिंग याची फोडणी दिल्यास पचनास मदत होऊ शकते आणि अन्न अधिकच रुचकर बनते. नियम नंबर 4, कच्च्या भाज्या कमी खा. पावसाळ्यात कच्च्या सॅलडमधून जंतू किंवा इतर सूक्ष्मजीव शरीरात जाण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे शक्यतो भाज्या वाफवून, उकडवून किंवा शिजवून खाणे अधिकच सुरक्षित ठरू शकते. नियम नंबर 5, पालेभाज्यांबाबत विशेष काळजी घ्या. पालक, मेथी, चाकवत यांसारख्या पालेभाज्या पानांवर पावसाळ्यात माती, कीटक किंवा बुरशी असण्याची शक्यता असते. जर पालेभाज्या खाणार असाल तर त्या अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून आणि पूर्ण शिजवूनच खाव्यात. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत श्रावणात पालेभाज्या आणि भाद्रपदात दही का टाळावे. यामागील आयुर्वेदिक कारणे तसेच ह्या व्हिडिओचा संपूर्ण निष्कर्ष हे घ्या. भाग 4, श्रावणात पालेभाज्या आणि भाद्रपद दही का टाळावे. कारण श्रावणात पालेभाज्या आणि भाद्रपदात दही टाळतो आपण. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता, श्रावणात पालेभाज्या आणि भाद्रपदात दही का खाऊ नये. अनेकांना हे केवळ परंपरा किंवा अंधश्रद्धा वाटते, पण आयुर्वेदामध्ये यामागे काहीतरी कारणे सांगितली आहेत. श्रावणात पालेभाज्या का टाळाव्यात? श्रावण महिन्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात आर्द्रता खूप वाढते. अशावेळी पालेभाज्यांवर माती, कीटक, बुरशी, सूक्ष्मजीव असण्याची शक्यता जास्त असते. याच काळात शरीराची पचनशक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे नीट स्वच्छ न केलेल्या किंवा अर्धवट शिजवलेल्या पालेभाज्या खाल्ल्यास काही लोकांना पोटाचे विकार किंवा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून या काळात पालेभाज्या खाणार असाल तर खूप स्वच्छ धुवून पूर्णपणे शिजवूनच खाव्यात. आता भाद्रपदात दही का कमी खावे? भाद्रपदात वातावरणात उकाडा आणि दमटपणा अधिक असतो. काही आयुर्वेदिक मतांनुसार या काळात दही पचायला जड ठरू शकते. जर दही खायचेच असेल तर त्याऐवजी पातळ ताक अधिक योग्य मानले जाते. ताकामध्ये भिजलेले जिरे, थोडे सैंधव मीठ किंवा कोथिंबीर घालून घेतल्यास हे पचनासाठी अधिक हलके ठरू शकते. या पावसाळ्यात लक्षात ठेवा, स्वच्छ आणि ताजे अन्न खावा. भाज्या नीट धुवून पूर्णपणे शिजवूनच खा. तळलेले, जास्त तेलकट आणि उघड्यावरचे पदार्थ शक्यतो टाळा. पुरेसे कोमट पाणी प्या. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार याकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, पावसाळा हा आनंदाचा ऋतू आहे, पण या काळात आपल्या आहारात आणि जीवनशैलीत थोडेसे बदल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पडवळ, कारले, दुधी भोपळा, दोडका, भोपळा, तोंडली, अळूची पाने, भेंडी, अळू, ढोबळी मिरची यांसारख्या पौष्टिक भाज्यांचा संतुलित आहारात समावेश करा. तसेच स्वच्छता आणि योग्य स्वयंपाक पद्धतीने पालन करा. आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक विविध टिप्सविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे मत किंवा प्रश्न आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत निरोगी राहा, सुरक्षित राहा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या. धन्यवाद. नमस्कार.